आता आलोय आम्ही KFC मध्ये आलोय. मला जरा KFC पण खायची होती. जरा मूड झालं चिकन खायचं, त्याच्यामुळे आम्ही KFC खायला आलोय. मला काय घेतो? होय इकडे बघ, काय घेतो? विनेश आपण जे जे चांगला एकट्याला नाही, सगळ्यांना जे. आम्ही आता KFCला थांबलोय मस्त इथं सिटीमध्ये भेटलं. थोडा इथं वरती पार्सल घेऊन निघालेलो आहे. थोडा गाडीमध्ये खाऊन टाकू आता. चला आम्ही आता घेतलंय पार्सल घेऊन निघालेलो आहे KFC वरून. घाण कवरी खोल. आता KFC खाऊ थोडा आणि मग डायरेक्ट आम्ही प्रवासाला परत चालू. मग परत आम्ही जेवायला थांबू कुठेतरी. अजून जेवायचा पण बाकी आहे. कारण ना कवऱ्या हो 600. ए या पगला आपला कॅचअप वा. चला आता KFC खाऊ जरा बाबा मस्त. काहीतरी होता बरं वाटेल जरा खाल्ल्यावर. चला आता आम्ही जेवून निघालेलो आहे मस्त. रात्रीचे वाजले 12:30. अजून आम्हाला पूर्ण रात्र गाडी चालवायची आहे. आणि सँडी भाऊ अजून काही थकलेला तर नाही वाटत. यावी दोघं तर वैतागल्यात, दिसत नाही तुम्हाला. पण आम्हाला रात्रभर जागायचं आहे. पूर्ण आमचा प्रवास चालूच आहे अजून. आम्हाला सकाळी 8:30 वाजेपर्यंत पोहोचू आता. मयूर मित्रांनो बघा रात्रीच्या किती वाजल्यात बघा. थांबलेलो आहे 2 वाजल्यात. आम्ही टाकला होता ठाण्यामध्ये डिझेल आणि आता लागली आमची रिझर्वला. किती किलोमीटर चालली आहे माहिती आहे का? 680 किलोमीटर चालली आहे टोटल. आता बघूया किती होतं काय ते. याला उठवलंय आम्ही. दुसरा मशीन नाही का डिझेल का? हां आता आम्ही रात्री 2:30 वाजता इथं पोहोचलेलो आहे पेट्रोल पंपवर. आणि आमचं आता डिझेल संपलेलं आहे. तर आम्ही आता डिझेलची टाकी परत पुन्हा फुल करत आहोत. कमी डिझेल आता डिझेल आम्ही गाडी टाकी फुल करत घेतले. मग आता टाकी फुल करून परत आम्ही जाऊ आमच्या प्रवासाला. बघूया आता पुढचा प्रवास आमचा कसा होतोय तुम्ही. आता परत आम्ही डिझेलची टाकी आमची 4300 मध्ये फुल झालेली आहे. डाल रे भर भर पूरा भर. अरे एकदम डीजल गिरने दे, पैसा बहुत है हमारे पास. गिरने दे फुल आता आम्ही आमच्या प्रवासाला निघतो परत. चला आहे मित्रांनो बघा रात्रीचे 3:40 झाल्यात आणि चालू आहे आमची ड्राईव्ह कंटिन्यू. आणि थंडी पण फुल, थंडी पण भरपूर आहे. अजून 4-4.5 घंट्याची रनिंग दाखवतं. हे बघा टेम्परेचर बघा किती आहे. 18. कॅच पण होत नाही तो. 18 सेल्सिअस. कुल्फी झाली कुल्फी. कुल्लू म्हणायला आलो आम्ही. भरपूर थंडी आहे. बाहेर उतरलोय. हे बघा कसा हातात हात घालून बसलाय बायकांसारखा. फुल थंडी आहे इथं राजस्थानमध्ये. आणि सकाळचे 4 वाजल्यात आणि आम्ही इथं टाइमपास करतोय. फोटो काढू रे रातचं. नको नको बस बस चला बाबा कुल्प्या बनतील. सकाळ झाली तरी आम्ही अजून काही पोहोचत नाही. वैतागलो आता, झोप यायला लागली. कसं वाटतं तुला? हो मी ओके आहे. मला आता झोप यायला लागली थोडी थोडी. ठाण्याला माल घ्यायला यावी तर त्यांच्या बाता काही संपत नाही. बायकांसारख्या दोघं मागं बोलत बसले. कटलोली हल्ली. मित्रांनो बघा आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहे. जेमतेम 1.5 तासात. आता झालेली पूर्ण सकाळ. वाजलेले आहेत 6:30. आता बघूया कसं काय होतं ते. रेगिस्तान, राजस्थान का रेगिस्तानी. आता तरी पकड बस.
चला आता आम्ही पोहोचलो जैसलमेरला. अजून पोचलो नाही. पोहोचलो नाही म्हणजे अजून अर्धा रस्ता बाकी आहे. बघा कसा इकडचा नजारा. फुल डेंजर आहे इथं. डायरेक्ट रेगिस्तान. सनराईज कसं वाटतं एकदम खतरनाक. जबरदस्त वाटते इथं आणि एकदम थंडी पण खूप आहे. चला चला आता नेक्स्ट डेस्टिनेशन वर पोहोचूया. पोचतो आम्हाला हे घे ना भाई. एक नंबर वाटतं इथं. हाय गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो रेगिस्तान, गुड मॉर्निंग. चला आम्ही आता आलेलो आहे जैसलमेरला. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. थांब थांब. चला पोचलेलो आहे आता आम्ही. जैसलमेरमध्ये एंट्री केलेली आहे. बघूया आता पुढे जाऊन आमचं कसं काय. दिवस रात्र गाडी चालवून आणि गाडीमध्ये बसून थंडी खूप थंडी खाऊन वैतागलेलो आहे आता. बघूया आता कसं काय. आम्ही रेगिस्तान मध्ये आलो. रेगिस्तान, राजस्थानचा रेगिस्तान. आता आम्ही रेगिस्तान मध्ये कोहिनूर डेझर्ट कॅम्पला आलेलो आहे. बघून बाबा बाबा आम्हाला इथे कॅमेल दिसलेला आहे. उंट चापट मारू का त्याचे. उंट. तुम्ही पण एकदा इथं विजिट करा. खूप छान वाटेल तुम्हाला. आम्हाला बघू आधी कसं वाटतं ते. उंट बघा छान आहे. आता आम्ही आलोय मस्त कोहिनूर रिसॉर्ट डेझर्ट कॅम्प. बरं आहे, छान आहे इथं. बघू आता पुढचं तुम्हाला दाखवतो मी कसं काय.